तर संत ज्ञानोबा माऊलींची पालखी आज नातेपुतेहून माळशिरसकडे प्रवास करते। तर संत तुकाराम महाराजांची पालखी सराटीहून अकलूजचा प्रवास करते। आज तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान त्यांचं पार पडलं। उत्साह आणि भक्तिमय वातावरणामध्ये पालखी सोहळ्यामध्ये हरिनामाचा गजर करताना वारकरी बघायला मिळाले। ही दोन दृश्य आपण बघू शकतोय। ज्ञानोबांच्या पालखीची ही दृश्य आहेत आणि तुकोबाची पालखी ज्यामध्ये तुकोबा महाराजांच्या पादुकांचं निरास्थान झालं त्या दरम्यानची ही दृश्य। तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालंय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूयात। रामकृष्ण हरी मंडळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये निरास्नान झाल्यानंतर या पालखीने आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे। प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो जनसमुदाय हा या पालखीसोबत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे। फुलांची उधळण करत सोलापूरकरांच्या वतीनं या ठिकाणी या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं अगदी सण असल्यासारखं या सगळ्यामध्ये वारकऱ्यांमध्ये ती भावना असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण बघू शकतो संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पालखी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे। अकलूज च्या प्रशासनाच्या वतीनं अकलूजमधील सर्व राजकारणी वर्ग आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं हे स्वागत करण्यात आलेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सकाळी सराटीवरून निघून निरास्नान झाल्यानंतर आता अकलूजमध्ये या पालखीचा प्रवेश झालेला आहे। आज अकलूजच्या माने विद्यालयामध्ये या पालखीचं रिंगण असणार आहे आणि ते रिंगण संपन्न झाल्यानंतर ही पालखी पुढे अकलूजमध्ये आज स्थिरावणार आहे। अकलूजमध्ये या पालखीचा मुक्काम असणार आहे। सर्व वारकरी यांच्यामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे आणि आनंद निर्भर डुलत असे असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं हे सगळे वारकरी नाचत गात डोलत या ठिकाणी ही वाट चालत आहेत। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, अकलूज। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूरमध्ये आगमन झालं। या वेळेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं स्वागत केलंय। दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची ही खास दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। Thank you.